हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा लॉजिकल रिझनिंगमधला पॉईंट आहे ब्लड रिलेशन. आपला हा थर्ड पॉईंट आहे लॉजिकल रिझनिंगमधला. तर फर्स्टली आपण लॉजिकल रिझनिंगमध्ये ब्लड रिलेशन आहे, त्याच्यामध्ये ब्लड रिलेशनमध्ये आपण चेक करतो रिलेशन, म्हणजे आपल्या ब्लडशी जे कनेक्टेड लोक आहेत त्यांच्याशी आपलं रिलेशन काय आहे ते फाइंड आउट करतो आपण. सो तुम्ही या फिमेलला सर्कल देऊ शकता, मेलला स्क्वेअर देऊ शकता, पण हे जे आपल्या मनाने आपण काय पण देऊ शकतो तसं काही नाही आहे. पण या डायग्राम तुम्ही रेफर करू शकता जर डायग्राम काढायची असेल त्यावेळेस. फर्स्ट स्टेज कोणाची असते? पॅरेंट. म्हणजे आपल्या चाइल्ड नंतर कोण असतो? आपला पॅरेंट. पॅरेंट नंतर कोण असतं? आपले ग्रँड पॅरेंट्स. हे थ्री स्टेज खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला ब्लड रिलेशनमध्ये. तर तुम्ही इथे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजून जाईल. तर फर्स्ट एक्झाम्पल काय म्हणलेलं आहे? एज फादर्स वाईफ, मदर इज सी, हुज ओनली चाइल्ड इज डी, हाऊ इज डी रिलेटेड टू एज ब्रदर. म्हणजे आपले पप्पांची वाईफ, तिची मदर, तिला आपण सी म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या मम्मीची मम्मी, तिला आपण सी म्हटलेलं आहे. तर ती झाली आपली कोण? आपली आजी झाली ती. तर त्या आजीला एकुलती एक मुलगी आहे, तिला आपण डी म्हटलेलं आहे. तर आपली आणि त्या मुलीच्या मध्ये काय रिलेशन आहे? तर ती आपली मदर लागणार ना, कारण आपल्या आजीची एकुलती एकच मुलगी आहे, ती म्हणजे डी, ती म्हणजेच आपली मम्मी. सो रिलेशन इथं काय झालं? मम्मीचं, म्हणजे आपली ती मम्मी, मदरचं रिलेशन झालं. ते ही फर्स्ट एक्झाम्पल झालं. आपण याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय आहे? पॉइंटिंग टू द मॅन in a photograph, a woman said, the father of his brother is the only son of my grandfather. How is the woman related to the man in the photograph? So फर्स्टली आपण काय करूया, जी एक वुमेन आहे ती वुमेन कोणाला सांगते? एका माणसाला सांगते की तुझा जो भाऊ आहे, म्हणजे बीला आपण भावाला बीने पॉईंट ऑफ व्ह्यू केलेला आहे. तुझा जो भाऊ आहे त्याचे पप्पा आहे, ते तुझ्या भावाचे जे पप्पा आहे ते माझे आजोबांचे एकुलता एक चाइल्ड आहे, म्हणजे एकुलता एक सन आहेत. तर माझ्यात वुमेन आणि मॅनमध्ये रिलेशन काय झालं? सिस्टरचं रिलेशन झालं. वुमेन आहे म्हणल्यावरती ती मॅनची काय असणार आहे? सिस्टर. याच्यामध्ये सिस्टरचं रिलेशन झालेलं आहे. आणि मग ते जे माझे फादरचे ओनली वन सन आहेत म्हणल्यावर त्या वुमेनचे पण कोण झाले? फादर. सो याचा आन्सर आलेले सिस्टर. या अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. त्यानंतर एक क्वेश्चन देते तुम्हाला, तो सॉल्व करा आणि कमेंटमध्ये याचा आन्सर सांगा. इथे तुम्हाला जो दिसतोय क्वेश्चन, तो क्वेश्चन सॉल्व करा आणि कमेंटमध्ये याचा आन्सर टाईप करा. तर फर्स्टली मी क्वेश्चन वाचते, जर तुम्हाला कळलं नसेल तर, म्हणजे दिसत नसेल तर. सो पॉइंटिंग टू द फोटोग्राफ, रमेश सेड, शी इज द सिस्टर ऑफ माय फादर, मदर्स ओनली चाइल्ड सन. हाऊ इज द पर्सन इन द फोटोग्राफ रिलेटेड टू द रमेश. या क्वेश्चनचा आन्सर करून कमेंटमध्ये सेंड करा. Thank you for watching this video. Please like, share and subscribe. Thank you.